नाशिकच्या चांदवड येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी छोट्या ट्रॅक्टरला आधुनिक रूप देत आगळं कोबी काढण्याचं यंत्र विकसित केलंय. या छोट्या ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूला रिपर लावलंय, जे शेतातील कोबी कापण्याचं काम करतं. विशेष म्हणजे पुढच्या बाजूस असलेलं रिपेअर हे छोट्या पॉवर मशीनद्वारे चालवलं जातं. त्याची शेतात मूव्हमेंट करता यावी यासाठी हायड्रोलिक पंप सुद्धा बसवण्यात आले. चालक सहजरित्या ऑपरेट करू शकतात. तर या यंत्राबाबत विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन किल्लारे यांनी. काबिल बनो कामयाबी तुम्हारे पीछे झक मार के आएगी हा आमिर खानच्या एका 3 इडियट चित्रपटातला डायलॉग चांदवडच्या SNJB कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवला आहे. शेतकऱ्यांसाठी कोबी हार्वेस्टर यंत्राची निर्मिती या विद्यार्थ्यांनी केली आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो, हे ते यंत्र आहे. या विद्यार्थ्यांनी ते विकसित केलेलं आहे. आपण त्या विद्यार्थ्यांसोबत बोलणार आहोत. मला सांग, तुझं नाव काय आणि हे यंत्र विकसित करण्याची संकल्पना कशी सुचली? माझं नाव नेहा किशोर गांगुर्डे. मी SNJB पॉलिटेक्निक कॉलेज चांदवड येथे शिक्षण घेत आहे. तर मी एका शेतकरी कुटुंबातूनच आलेली आहे. माझ्या कुटुंबात सहसा कोबी पिकाची जास्त लागवड होते. तर ह्या कोबी पिकाची खूप काढण्यासाठी खूप अडचण भासते. तर मजुरांची टंचाई भासते, पैशांची खूप अडचण येते. तर मी माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या काही विद्यार्थ्यांना सांगितलं आणि त्यातून आम्ही या यंत्राची निर्मिती केली आहे. आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी, मला सांग, यंत्र हे विकसित करण्यासाठी किती कालावधी लागला? खर्च किती आला आणि काय मार्गदर्शन तुला तुझ्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीने मिळालं? आम्हाला हे मशीन बनवण्यासाठी 50 ते 60 दिवस लागले. त्याच्यासाठी आम्ही कटर यूज केलेले पुढच्या साईडला, जेणेकरून ते कोबी कट करते मुळापासनं. आणि याला पॉवर ही आपण मागच्या साईडला पीटीओच्या पॉवरने आपण पुढचं कटर फिरवू शकतो. आणि जी कटरमध्ये कट झालेली कोबी ती गोळा करून कन्व्हेअरवर जाते आणि ते कन्व्हेअर फिरून ती जेणेकरून एका टँकमध्ये जमा होण्यासाठी ते कन्व्हेअर फिरतं आणि ते सर्व कोबी एका टँकमध्ये जमा होते. सोबत कॉलेजचे HOD आहेत. सर, काय सांगाल, यंत्र बनवण्याची विद्यार्थ्यांनी संकल्पना सुचवली, तुम्ही कसं मार्गदर्शन केलं आणि आता हे शेतकऱ्यांसाठी उपयोगी केव्हा येणार? आणि हे मशीन आम्ही पुढे याचं अजून डेव्हलपमेंट करून त्याचं पेटंट घेणार आहोत आणि काही जे आजूबाजूचे शेतकरी यांना याचं प्रात्यक्षिक दिलं जाईल आणि लवकरच आम्ही त्याचं स्टार्टअप सुरू करणार आहोत, जेणेकरून हे मशीन बाजारात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांचं नक्कीच समस्या सोडवेल, याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. सुदर्शन किल्लारे, झी मीडिया, चांदवड.